आज आपण 1 ते 100 संख्यांवर आधारित प्रश्न हा घटक पाहणार आहोत। पान नंबर 81 आहे। पहा इथे काय माहिती दिलेली आहे। 1 ते 100 या संख्यांमध्ये एकक स्थानी 0 अंक असलेल्या म्हणजे 10, 20, 30, 40 अशा 10च्या पटीतील संख्या हे एकूण 10 संख्या आहेत। त्याचप्रमाणे 1 ते 9 यापैकी कोणताही एक अंक जर एकक स्थानी असेल तर अशा एकूण 10 संख्या आहेत। तसेच दशक स्थानी 0 ते 9 यांच्यापैकी कोणताही एक अंक जर एकक स्थानी असलेल्या अशा एकूण 10 संख्या आहेत। पहा हे अतिशय लक्षपूर्वक वाचणं गरजेचं आहे। 1 ते 100 या संख्यांमध्ये एकक स्थानी आणि दशक स्थानी समान अंक अशा संख्या किती आहेत तर अशा एकूण 9 संख्या आहेत बघा। आणि ह्या सर्व आकाराच्या पटीतील किंवा आकाराच्या पाड्यातील ह्या संख्या आहेत। तसेच पहा एक अंक किती वेळा येतो, 0 किती वेळा येतो हे सुद्धा लक्ष देऊन किंवा हे नोट करून ठेवणं अतिशय गरजेचं आहे। 1 ते 100 मध्ये 1 हा अंक किती वेळा येतो, 2 किती वेळा येतो, 3 किती वेळा येतो हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे बघा। इथं दिलेलं आहे 1 ते 100 या संख्यांमध्ये 1 हा अंक 21 वेळा येतो आणि उरलेले जे अंक आहेत ते 20 वेळा येतात। तसेच जर 2 अंकी संख्येचं विचारलं तर 1 ते 100 मध्ये 1 हा अंक जर 21 वेळा येतो तर 2 अंकी संख्यांमध्ये जर विचारलं तर त्याच्यामधून एक अंक वजा करायचा म्हणजे 20 वेळा येतो। 1 ते 100 मध्ये जर उरलेले अंक जर 20 वेळा येत असतील तर 2 अंकी संख्येमध्ये उरलेले अंक हे 19 वेळा येतील। त्याचप्रमाणे 2 अंकी एकूण संख्या किती आहेत तर त्या 90 आहेत 1 ते 100 मध्ये। 1 ते 100 मध्ये एक अंकी एकूण किती संख्या आहेत तर एक अंकी एकूण 9 संख्या आहेत। तर असे हे वेगवेगळे प्रश्न याच्यामधून तुम्ही स्वतः तयार करू शकता। आणि पहा विद्यार्थ्यांनो, जेव्हा 1 ते 100 संख्यांवर आधारित प्रश्न हा घटक किंवा याच्यावरचे जर प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतील तर आपल्यासमोर 1 ते 100 हे अंक लिहिलेला एक कागद किंवा एखादी वही आपल्याजवळ असेल तर हे प्रश्न सोडवणं अतिशय सोपं जाणार आहे। त्याच्यामुळे 1 ते 100 अंक लिहून घ्यायचे आणि शेजारी आधी ठेवायचे आणि मगच याच्यावरील व्यवसाय सोडवायला घ्यायचा आहे। व्यवसायाला सुरुवात करूयात। पहिला प्रश्न, 1 ते 100 या संख्यांमध्ये एक अंकी संख्या एकूण किती आहेत। पहा 1 ते 100 मध्ये फक्त एक अंकी संख्या विचारलेल्या आहेत। तर पहा एक अंकी संख्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि याच्या पुढे जर पुढची संख्या आपण लिहिली 10 तर त्याच्यामध्ये 2 अंक असणार आहेत। म्हणून एक अंकी संख्या ह्या फक्त 9 पर्यंतच आहेत। तर अशा 1 ते 9 पर्यंत ह्या 9 संख्या आहेत। एक अंकी संख्या किती आहेत 9 आहेत आणि 9च्या नंतर ह्या 2 अंकी संख्या 99 पर्यंत सुरू होतात। प्रश्न 2, 1 ते 100 या संख्यांमध्ये 2 अंकी संख्या एकूण किती आहेत। पहा 1 ते 100 मध्ये 2 अंकी संख्या विचारलेल्या आहेत। तर 1 ते 100 मधल्या आपल्याला जर आपण ह्या सर्व एक अंकी संख्या ह्या 9 आणि 10वी ही 100 ही 3 अंकी संख्या आणि ह्या वरच्या एक अंकी 9 संख्या 9 आणि ही एक संख्या अशा एकूण 10 संख्या जर आपण 100 मधून जर वजा केल्या तर किती संख्या उरतात। उरलेल्या सर्व 2 अंकी संख्या आहेत आणि त्या 90 आहेत। ही 3 अंकी एक संख्या आहे आणि ह्या 9 एक अंकी संख्या आहेत। अशा एक अंकी संख्या आणि 3 अंकी संख्या जर आपण कमी केल्या तर उरलेल्या सर्व संख्या या 2 अंकी आहेत आणि त्या एकूण 90 संख्या आहेत। पर्याय तिसरा। प्रश्न तिसरा, 1 ते 100 या संख्यांमध्ये 3 अंकी संख्या एकूण किती आहेत। बघा एकदम सोपं आहे। 3 अंकी फक्त एकच संख्या आहे आणि ती म्हणजे 100। बघा ही एकच संख्या आहे जिच्यामध्ये 3 अंक आहेत। पर्याय पहिला। प्रश्न 4, 1 ते 100 या संख्यांमध्ये 21 वेळा येणारा अंक कोणता। पहा कोणता अंक 21 वेळा येतो
तर आपण 1 ते 100 या अंकांचं निरीक्षण केलं असता तर 1 हा जो अंक आहे तर हा अंक 21 वेळा येतो आणि उरलेले सर्व अंक हे 20 वेळा येत असतात. 1 हा अंक 21 वेळा आणि उरलेले 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे सर्व अंक 20 वेळा येतात आणि 0 हा अंक 11 वेळा येतो. म्हणून 1 ते 100 संख्यांमध्ये 21 वेळा येणारा अंक हा 1 आहे. पर्याय दुसरा. प्रश्न 5. 1 ते 100 या संख्यांमध्ये पर्यायातील या दिलेल्या पर्यायातील कोणता अंक 20 वेळा येत नाही? पहा आताच आपण पाहिलं 1 हा अंक 20 वेळा येत नाही, तो 21 वेळा येतो. 1 हा अंक किती वेळा येतो? 21 वेळा येतो, म्हणजेच तो 20 वेळा येत नाही. तर हा 1 अंक हा 20 वेळा येत नाही, तो 21 वेळा येतो, म्हणून पर्याय तिसरा. आणि 2, 3 आणि 8 हे अंक 20 वेळा येतात. 1 हा अंक 20 वेळा येत नाही. प्रश्न 6. 1 ते 100 या संख्यांमध्ये एकक स्थानी 9 हा अंक असलेल्या एकूण संख्या किती? पहा 1 ते 100 मध्ये बघायचे आणि एकक स्थानी 9 हा अंक असलेल्या एकूण संख्या किती आहेत? तर ह्या संख्या एकूण 10 असतात. कुठलाही अंक 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4, 5, 9 पर्यंत एकक स्थानी जर तो अंक किती संख्यांमध्ये आपल्याला शोधायचा आहे तर त्या संख्या किती असतात? एकूण 10 संख्या त्या असतात. पहा कोणत्या कोणत्या संख्यांमध्ये 9 हा एकक स्थानी येतो? तर बघा 9, 19, 29, 39, 49, 59 याप्रमाणे एकक स्थानी 9 हा अंक असणाऱ्या अशा एकूण 10 संख्या आहेत. पर्याय पहिला. प्रश्न 7. ज्यात 4 हा अंक नाही अशा 2 अंकी संख्या किती आहेत ते लिहायचे. पहा ज्यात 4 अंक नाही अशा संख्या लिहायच्या आहेत सर्व. तर पहा आणि 2 अंकी संख्या लिहायच्या आहेत. तर 2 अंकी एकूण संख्या किती आहेत? तर 2 अंकी संख्या एकूण 90 आहेत. आता पहा एकूण आपल्याला 2 अंकी संख्या माहीत आहेत की 90 आहेत. आता याच्यामधून आपल्याला जर 4 अंक असलेल्या संख्या 4 हा अंक असलेल्या संख्या जर आपण काढून टाकल्या तर उरलेल्या सर्व संख्या कोणत्या मिळणार आहेत? ज्याच्यामध्ये 4 नाही आहे. म्हणून ज्याच्यामध्ये 4 आहेत अशा संख्या किती आहेत? तर अशा संख्या 2 अंकी जर पाहिल्या तर त्या 18 आहेत. 2 अंकी संख्या किती आहेत? 18 आहेत, ज्यांच्यामध्ये 4 आहे. आणि 1 ते 100 मध्ये ह्या संख्या 19 असतात. 4 अंक असणाऱ्या संख्या किंवा 5 अंक, 6 अंक, कोणताही अंक असणाऱ्या संख्या 1 ते 100 मध्ये ह्या 19 असतात. परंतु जर 2 अंकी फक्त पाहिला तर त्या संख्या 18 असतात. तर ह्या 18 संख्या जर आपण कमी केल्या तर उरलेल्या सर्व संख्या अशा असतील की ज्यांच्यामध्ये 4 हा अंक नाही. ही वजाबाकी जर आपण केली तर 10 मधून 8 गेले, 2 राहिले आणि 8 मधून 1 गेला, 7 राहिले. तर एकूण किती संख्या आहेत? अशा 72 संख्या आहेत ज्यांच्यामध्ये 4 हा अंक नाही आणि सर्व त्या 2 अंकी असतील. प्रश्न 8. ज्यात 0 हा अंक नाही अशा 1 ते 100 मधील संख्या किती? पहा 1 ते 100 मध्ये एकूण 100 संख्या असतात आणि 0 असणाऱ्या संख्या ह्या 10 आहेत. 0 अंक असणाऱ्या संख्या 10 आहेत. तर 100 मधून त्या 10 संख्या जर काढून टाकल्या ज्याच्यामध्ये 0 आहेत, या संख्या जर काढून टाकल्या तर उरलेल्या सर्व संख्या 0 नसणाऱ्याच आहेत. 0 अंक नाही अशा संख्या असणार आहेत. म्हणजे 100 मधून 0 असणाऱ्या 10 संख्या काढल्या तर 90 संख्या उरतात. यांच्यामध्ये 0 अंक नसतो. पर्याय तिसरा. प्रश्न 9. 1 ते 100 या संख्यांमध्ये कोणता अंक 20 वेळा येतो? पहा आता इथे आपल्याला काय करायचे? कोणता अंक किती वेळा येतो? आता हे सारखं आपण संख्या 1 ते 100 लिहून आणि मग त्याच्यामध्ये त्या संख्या आपण मोजत बसणार आहेत का? की 1 किती वेळा आला, 2 किती वेळा आला? तर हे असं करणं शक्य नाही आहे. कारण आपल्याला प्रश्न हे भरभर सोडवायचे असतात. 1 मिनिटात एक प्रश्न सोडवायचा असतो. म्हणून अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे? हे 1 ते 100 अंकांवरती जे प्रश्न आहेत
तर त्यातला एखादा अंक किती वेळा येतो किंवा किती संख्यांमध्ये तो अंक येतो हे आपण एका वहीमध्ये लिहून ते पाठ करणं गरजेचं आहे. तर बघा 4 हा अंक 1 ते 100 मध्ये किती वेळा येतो तर 20 वेळा येतो. 0 अंक किती वेळा येतो तर 0 अंक हा 11 वेळा येतो. 7 हा अंक किती वेळा येतो तर 20 वेळा येतो आणि 1 हा अंक 21 वेळा येतो. तर प्रश्न पहिला 1 ते 100 मध्ये कोणता अंक 20 वेळा येतो तर 4 आणि 7 हा अंक 20 वेळा येतो. म्हणून पर्याय तिसरा फक्त अ आणि क योग्य. पर्याय 3. प्रश्न 10. खालील संख्यांमध्ये दशक स्थानी 7 हा अंक असलेली संख्या कोणती? पहा इथे आता 1 ते 100 विचारलेलं नाही आहे. खालील संख्यांमध्ये म्हणजे ह्या पर्यायातील दिलेल्या संख्यांमध्येच आपल्याला शोधायचे की 7 हा अंक दशक स्थानी कुठे कुठे आहे. दशक स्थानी असलेली संख्या शोधायची. बघा इथे दशक स्थानी 5 आहे, इथे दशक स्थानी 7 आहे, इथे दशक स्थानी 7 नाही आणि पर्याय ड मध्ये सुद्धा दशक स्थानी 7 आहे. म्हणून दशक स्थानी 7 असलेल्या 2 संख्या आपल्याला सापडलेल्या आहेत. फक्त ब आणि ड योग्य. पर्याय चौथा. प्रश्न 11. 1 ते 100 या संख्यांमध्ये 1 हा अंक असलेल्या संख्या किती? पहा इथे विद्यार्थ्यांना 2 प्रकारचे प्रश्न विचारले जातात. दिलेला अंक हा किती वेळा आलेला आहे हा एक प्रश्न असतो किंवा हा अंक किती संख्यांमध्ये आहे. असे 2 प्रश्न वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तर प्रश्न नीट लक्षात घेणं गरजेचं आहे. इथे 1 हा अंक किती वेळा असं विचारलेलं नाही, तर 1 हा अंक कोणत्या संख्यांमध्ये आहे किंवा 1 अंक हा असलेल्या कोणत्या संख्या आहेत किंवा किती संख्या आहेत किंवा किती संख्यांमध्ये 1 हा अंक आलेला आहे. तर याचं उत्तर आहे पहा 20. अशा 20 संख्या आहेत की ज्यांच्यामध्ये 1 हा अंक आलेला आहे. म्हणजे 11ची तर पूर्ण ओळ असणार आहे 19 पर्यंत आणि वरच्या लाईनमध्ये 1, 11, 21 अशा 91 पर्यंत आणि एक शेवटची 3 अंकी संख्या 100 त्याच्यामध्ये सुद्धा 1 हा अंक असतो. अशा एकूण 20 संख्या आहेत की ज्यांच्यामध्ये 1 हा अंक आलेला आहे. प्रश्न 12. 2 अंकी संख्यांमध्ये कोणता अंक असलेल्या 18 संख्या आहेत? पहा 2 अंकी संख्येचंच फक्त विचारले, 1 ते 100 मध्ये विचारलेलं नाही. पहा 2 अंकी संख्यांमध्ये कोणता अंक असलेल्या संख्या हे 18 आहेत. म्हणजे 5 अंक असलेल्या संख्या 18 आहेत का? 0 असलेल्या संख्या 18 आहेत का? 8 असलेल्या संख्या 18 आहेत का? आणि 2 असलेल्या संख्या 18 आहेत का? पाहता याच्यामध्ये हे 2 अंकीमध्ये विचारले. परंतु जर 1 ते 100 मध्ये जर विचारलं, 1 ते 100 मध्ये 5 हा अंक किती वेळा येतो तर हा 19 वेळा येतो. किती वेळा येतो? 1 ते 100 मध्ये 5 हा अंक 19 वेळा येतो आणि 2 अंकी संख्येमध्ये तिथे 1 ने कमी होऊन तो अंक 18 वेळा असतो. आता 0 किती वेळा असतो तर 10, 20, 30, 40 अशा 10च्या पटीतील ह्या संख्या 10 आहेत. म्हणून 0 हा 10 संख्यांमध्ये येतो. त्याच्यानंतर 1 ते 100 मध्ये 8 हा अंक हा 19 संख्यांमध्ये येतो, परंतु 2 अंकी संख्येमध्ये तोच 18 वेळा येतो आणि 2 हा अंकसुद्धा 18 संख्यांमध्ये येतो. म्हणून कोणता अंक असलेल्या 18 संख्या आहेत तर 5 हा अंक असलेल्या 18 संख्या आहेत, 8 अंक असलेल्या 18 संख्या आहेत आणि 2 अंक असलेल्या सुद्धा 18 संख्या आहेत. म्हणून पर्याय तिसरा फक्त अ, क आणि ड योग्य. प्रश्न 13. 1 ते 100 या संख्यांमध्ये एकक स्थानी व दशक स्थानी समान अंक असलेली संख्या कोणती? पहा 1 ते 100 मध्ये हे विचारलेलं आहे. एकक स्थानी आणि दशक स्थानी समान अंक असलेली संख्या कोणती? पहा ही सुद्धा पहिली पर्याय एकक स्थानी आणि दशक स्थानी समान अंक आहेत. दुसऱ्या पर्यायामध्ये सुद्धा
दोन्ही स्थानांवर समान अंक आहेत. तिसऱ्या पर्यायामध्ये सुद्धा दोन्ही स्थानांवर एकक दशक स्थानावर समान अंक आहेत. म्हणून पर्याय चौथा सर्व पर्याय बरोबर, म्हणजे दिलेल्या पहिल्या तिन्ही पर्यायांमध्ये एकक आणि दशक स्थानावर समान अंक आलेले आहेत. आजचा घटक आहे संख्यांवरील क्रिया. यामध्ये शाब्दिक उदाहरणे तयार करणे हा घटक आहे. पहा, प्रश्न वाचूयात. दिलेल्या माहितीवरून कंसात दिलेल्या गणितीय क्रियेचे शाब्दिक उदाहरण तयार करा. म्हणजे कंसात जी क्रिया दिलेली असेल गणितीय क्रिया, पहा इथे असं दिलेलं आहे वजाबाकी, बेरीज, गुणाकार, भागाकार, हे जे काही इथं कंसामध्ये गणितीय क्रिया दिली असेल त्याचं शाब्दिक उदाहरण तयार करायचं आहे. तर पहिला प्रश्न पाहूयात. रामजवळ 8 चेंडू, नेहाजवळ 5 चेंडू आणि प्रत्येक चेंडूची किंमत 5 रुपये आहे. आणि याचं आपल्याला वजाबाकीचं उदाहरण तयार करायचं आहे. वजाबाकीचं शाब्दिक उदाहरण तयार करायचं आहे. पहा, आणि पर्याय पण दिलेले आहेत. तर यातलं कोणतं शाब्दिक उदाहरण आहे? तर पहा, नेहाजवळ रामपेक्षा किती चेंडू कमी आहेत. पहा, कितीने कमी, कितीने जास्त असा प्रश्न जेव्हा असतो त्यावेळेला ते वजाबाकीचं गणित असतं. म्हणजे हा पर्याय आपला बरोबर आहे. हे वजाबाकीचं शाब्दिक उदाहरण आहे. त्याच्यानंतर दुसरा पर्याय पहा, राम व नेहाजवळ मिळून एकूण किती चेंडू आहेत. पहा, एकूण चेंडू विचारलेत म्हणजे हे वजाबाकीचं गणित नाही आहे, तर हे बेरजेचं उदाहरण आहे. म्हणून हा पर्याय नाही. पुढचा पर्याय पाहूयात. रामजवळच्या चेंडूची एकूण किंमत. पहा, एकूण किंमत विचारली म्हणजे हे सुद्धा वजाबाकीचं उदाहरण नाही. आणि आता शेवटचा पर्याय पाहूयात. रामजवळ नेहापेक्षा किती चेंडू जास्त आहेत. पहा, किती जास्त किती कमी, तेव्हा ते वजाबाकीचं उदाहरण असतं. म्हणून पर्याय ड हे वजाबाकीचं उदाहरण आहे. असे आपल्याला एकूण 2 वजाबाकीचे उदाहरणं सापडलेली आहेत किंवा शाब्दिक गणितं तयार झालेली आहेत. फक्त अ आणि ड योग्य, पर्याय चौथा आपण निवडलेला आहे. प्रश्न दुसरा. अनिलजवळ 7 गोट्या, अमिषाजवळ 5 गोट्या आणि सर्व गोट्यांची एकूण किंमत 12 रुपये आहे. आणि आपल्याला या माहितीवरून भागाकाराचं शाब्दिक उदाहरण तयार करायचं आहे. पहा, भागाकाराचं उदाहरण कधी असतं किंवा आपल्याला भागाकार केव्हा करायला लागतो, तर जेव्हा एकूण किंमत दिलेली असते किंवा अनेक वस्तूंची किंमत एकत्र दिलेली असते. त्या अनेकावरून आपल्याला जेव्हा एकाची किंमत काढायला लागते किंवा एका वस्तूची किंमत आपल्याला शोधायची असते, अशा वेळेला आपल्याला भागाकाराची क्रिया करायला लागते. चला तर मग पाहूयात. अनिलजवळ किती गोट्या आहेत. पहा, हे काही शाब्दिक उदाहरण नाही आहे. किती गोट्या आहेत हा फक्त साधा प्रश्न आहे की किती गोट्या आहेत, माहिती फक्त इथे विचारलेली आहे. हे कुठल्याही प्रकारचं गणित नाही किंवा याच्यामध्ये कुठलीही गणिती क्रिया नाही. दुसरा पर्याय पाहूयात. अमिषाजवळ अनिलपेक्षा किती गोट्या कमी आहेत. बघा, किती कमी म्हणजे हे वजाबाकीचं गणित आहे. म्हणजे हे भागाकाराचं गणित आहे का? नाही. पर्याय तिसरा. अनिल व अमिषा यांच्याजवळ मिळून किती गोट्या आहेत. म्हणजे दोघांच्या मिळून किती गोट्या आहेत, म्हणजेच हे बेरजेचं उदाहरण आहे. म्हणजे हे भागाकाराचं असू शकत नाही. आता पर्याय चौथा हा भागाकाराचंच असू शकतं, पण आपण पाहूयात. अनिल व अमिषा यांच्याकडे 12 गोट्या असून त्यांची एकूण किंमत 12 रुपये आहे. तर एका गोटीची किंमत किती. पहा, अनेकावरून जेव्हा आपण एकाची किंमत काढतो अशा वेळेला तिथे भागाकाराची क्रिया करणं गरजेचं असतं. म्हणून हे भागाकाराचं शाब्दिक उदाहरण झालं. पर्याय चौथा बरोबर आहे. प्रश्न 3. एका पेनची किंमत 8 रुपये, एका वहीची किंमत 10 रुपये आणि एकूण पेन 10 आणि एकूण वह्या 8 आहेत. आणि ते आपल्याला गुणाकाराचं शाब्दिक उदाहरण करायचं आहे. पहा, गुणाकाराचं उदाहरण केव्हा बनतं किंवा गुणाकार ही क्रिया आपण केव्हा करतो,
तर एकाची किंमत दिलेली आहे आणि त्याच्यावरून आपल्याला अनेकांची किंमत काढायची आहे. म्हणजे एका पेनची दिलेली आहे, अनेक पेनची किंमत काढणे. एका वहीची किंमत दिलेली आहे, अनेक वह्यांची किंमत काढणे. असं प्रकारे जेव्हा उदाहरण असतं तर ते गुणाकाराचं उदाहरण असतं. हे भागाकाराच्या अगदी विरुद्ध आहे. एकावरून अनेकाची किंमत काढणे हे गुणाकार आहे आणि अनेकावरून एकाची किंमत काढणे इथे भागाकाराची क्रिया असते. पहिला पर्याय पाहूयात. पेन व वह्या मिळून एकूण किती आहेत? पहा, पेन आणि वह्या फक्त मिळून सांगितलेल्या आहेत, त्यांची एकूण किंमत काढायला सांगितलेली नाही. फक्त संख्या मोजायची आहे, वस्तू किती होतात हे सांगायचं आहे. म्हणून हे बेरजेचं उदाहरण आहे. म्हणजे हे आपल्याला गुणाकाराचं शाब्दिक उदाहरण सांगितलेलं आहे, तर हे गुणाकाराचं शाब्दिक उदाहरण होत नाही. दुसरा पर्याय पाहूयात. वही व पेनमध्ये कशाची किंमत जास्त आहे? पहा, इथे कोणाची जास्त कोणाची कमी असं ज्या वेळेला विचारलेलं असतं त्यावेळेला ते वजाबाकीचं उदाहरण असतं. म्हणजे हे गुणाकाराचं उदाहरण नाही. आता पहा इथे पर्याय क, वह्यांची एकूण किंमत किती? पहा इथे आता वह्यांची म्हणजे इथे एक वही आहे का? नाही, अनेक वह्यांची. अनेक म्हणजे किती? तर इथे आपल्याला उदाहरणामध्ये म्हणजे माहितीमध्ये आपल्याला 8 वह्या दिलेल्या आहेत. म्हणजे 8 वह्यांची एकूण किंमत विचारलेली आहे. एका वहीची किंमत सांगितलेली आहे, त्याच्यावरून आपल्याला 8 वह्यांची म्हणजे अनेक वह्यांची किंमत काढायची आहे. म्हणजेच हे गुणाकाराचं उदाहरण आहे. एकावरून जेव्हा आपण अनेकांची किंमत काढतो त्यावेळेला ते गुणाकाराचं उदाहरण असतं. पर्याय ड पाहूयात. पेनांची एकूण किंमत किती? पहा, पेनांची म्हणजे अनेक पेन आहेत, हा एक पेन नाही, अनेक पेन. इथे बघा एकूण 10 पेन दिलेले आहेत, म्हणजे 10 पेनांची एकूण किंमत काढायची आहे. एका पेनची किंमत 8 रुपये आहे, तर अशा एका पेनवरून अनेक पेनांची म्हणजे 10 पेनांची किंमत काढायची आहे. म्हणजेच हे गुणाकाराचं शाब्दिक उदाहरण आहे. अशा प्रकारे क आणि ड या 2 पर्यायांमध्ये आपल्याला गुणाकाराची शाब्दिक उदाहरणं दिलेली आहेत. म्हणून पर्याय पहिला फक्त क आणि ड योग्य. प्रश्न 4. एका झाडावर 8 पोपट, 7 कबूतर आणि 5 चिमण्या अशी माहिती दिलेली आहे आणि याचं आपल्याला बेरजेचं शाब्दिक उदाहरण तयार करायचं आहे किंवा त्याचा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. पहा, पहिला पर्याय, झाडावर सर्वात कमी पक्षी कोणते? तर हे साधी फक्त माहिती विचारली की कोणते पक्षी सर्वात कमी आहेत, म्हणून हे कोणत्याही प्रकारचं उदाहरण होत नाही. हे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार कुठलंही उदाहरण होत नाही. पर्याय ब, झाडावरील पोपट व चिमण्या मिळून एकूण किती पक्षी आहेत? पहा, पोपट आणि चिमण्या मिळून विचारलेलं आहे. म्हणजेच इथं काय करायचं आहे? बेरीज म्हणजेच हे बेरजेचं शाब्दिक उदाहरण आहे. मिळून म्हणजेच एकूण, मिळून म्हणजे इथे काय करायला लागते? आपल्याला बेरीज करायला लागते. म्हणजेच हे बेरजेचं शाब्दिक उदाहरण आहे. पर्याय क पाहूयात. चिमण्या पोपटापेक्षा कितीने कमी आहेत? पहा, कितीने कमी, कितीने जास्त हे वजाबाकीचं उदाहरण आहे. म्हणजेच हे बेरजेचं उदाहरण नाही. आणि ड नंबरचा पर्याय पाहूयात. झाडावरील एकूण पक्षी किती? एकूण म्हणजेच काय? बेरीज. तर सर्व पोपट, कबूतर, चिमण्या असं सर्व मिळून पक्षी आपल्याला बघायचे आहेत किती, म्हणून हे बेरजेचं उदाहरण आहे. म्हणजे सगळ्या पक्ष्यांची काय करायची आहे? बेरीज करायची आहे. मग आपण एकूण पक्षी सांगू शकतो. म्हणून फक्त ब आणि ड योग्य. म्हणून पर्याय दुसरा ब आणि ड योग्य. प्रश्न 5. वसंतजवळ 20 रुपये, मनीषाजवळ 12 रुपये, अमोलजवळ 15 रुपये ही माहिती दिलेली आहे आणि याच्यावरून बेरीज व वजाबाकी असलेलं शाब्दिक उदाहरण आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे बेरीज आणि वजाबाकी हे एकाच उदाहरणामध्ये असले पाहिजेत असं शाब्दिक उदाहरण आपल्याला शोधायचं आहे. पहा, पर्याय पहिला, अमोलजवळ वसंतपेक्षा किती रुपये कमी आहेत? पहा, किती कमी म्हणजे हे वजाबाकीचं उदाहरण आहे.
परंतु याच्यामध्ये बेरीज नाही आहे. आपल्याला बेरीज आणि वजाबाकी असलेला पर्याय शोधायचा आहे. इथे फक्त वजाबाकी आहे म्हणून हा पर्याय नाही. दुसरा पर्याय पाहूयात. सर्वात जास्त रुपये कोणाजवळ आहेत? पहा, इथे कुठली क्रिया केलेली नाही आहे किंवा विचारलेली नाही. इथे फक्त माहिती विचारली की सर्वात जास्त रुपये कोणाजवळ आहे. इथे कुठलीही गणिती क्रिया नाही, फक्त माहिती विचारलेली आहे. पर्याय तिसरा, अमोल व मनीषाजवळ मिळून. पहा, अमोल व मनीषाजवळ मिळून म्हणजे इथं काय करायला लागणार आहे? बेरीज करायला लागणार आहे. वसंतपेक्षा किती रुपये जास्त आहेत आणि ह्या बेरजेमधून हे रुपये काय करायला लागणार आहेत? वजा करायला लागणार आहेत. म्हणजे किती जास्त म्हणजे वजाबाकी. पहा, इथे मिळून आणि इथे किती जास्त म्हणजे इथे वजाबाकी. तर इथे ह्या एकाच शाब्दिक उदाहरणामध्ये बेरीज आणि वजाबाकी अशा दोन्हीही गणिती क्रिया आलेल्या आहेत म्हणून पर्याय तिसरा. पर्याय चौथा जर आपण पाहिला तर मनीषाजवळ वसंत व अमोलपेक्षा किती रुपये जास्त आहेत. तर इथे पहा, वजाबाकीची क्रिया आहे पण 2 वेळा वजाबाकीचं आहे. वसंतपेक्षा किती आहे हे एकदा वजाबाकी करून सांगायचं आहे आणि अमोलपेक्षा किती जास्त आहेत हे सुद्धा एकदा वजाबाकी करून, म्हणजे इथे फक्त वजाबाकीची क्रिया आहे, बेरजेची क्रिया नाही. किंवा वसंत अमोल या दोघांची बेरीज एकत्र करून मग मनीषाच्या किमतीमधून ती वजा करायची आहे असंही विचारलेलं नाही. इथे फक्त वजाबाकीची क्रिया आहे म्हणून हाही पर्याय होत नाही. फक्त पर्याय तिसरा. इथे बेरीज आणि वजाबाकी अशा दोन्ही क्रिया एकाच उदाहरणामध्ये येतात म्हणून पर्याय तिसरा.